नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं लोकसेवा स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण इयत्ता 11वीचा महाराष्ट्राचा इतिहास यामधील मध्ययुगीन महाराष्ट्र याचा पार्ट 6 बघणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया। पहिला प्रश्न आहे, पानिपतचे मैदान मराठ्यांना जेवढे घातक ठरले नाही त्यापेक्षाही अधिक घातक रिकामी जागा यांचा अकाली मृत्यू ठरला। ग्रॅड डफ याने वरील उद्गार कोणासाठी काढले आहेत? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, पहिला माधवराव। पानिपतचे मैदान मराठ्यांना जेवढे घातक ठरले नाही त्यापेक्षाही अधिक घातक पहिला माधवराव यांचा अकाली मृत्यू ठरला, असे उद्गार ग्रॅड डफ याने काढले होते। ग्रॅड डफ हे एक इंग्रज अधिकारी होते आणि ते साताऱ्याचे पॉलिटिकल एजंट सुद्धा राहिलेले होते। ऑप्शन ए बघा, बाळाजी विश्वनाथ। बाळाजी विश्वनाथ हे प्रथम पेशवे होते बाळाजी विश्वनाथ। त्यानंतर ऑप्शन सी बघा, नारायणराव। तर पहिल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर पानिपतवर पहिल्या माधवरावांचा मृत्यू झाला आणि पहिल्या माधवरावांच्या मृत्यूनंतर राघोबा दादा यांना पेशवेपद हवे होते, परंतु नारायणरावांना पेशवेपद मिळाले होते। तर पहिल्या माधवरावांचा पानिपत युद्धावर मृत्यू झाल्यानंतर नारायणराव हे पेशवे बनले। मात्र नारायणराव पेशवे बनल्यानंतर राघोबा दादा हे कटकारस्थान करतच होते आणि अशातच नारायणरावांचा खून झाला। नारायणरावांचा खून झाल्यानंतर राघोबा दादा हे नाममात्र पेशवे बनले, कारण नारायणरावांचा 40 दिवसाचा मुलगा म्हणजे सवाई माधवराव याला नारायणरावांच्या खुनानंतर पेशवे बनवण्यात आले होते आणि त्यानंतर सर्व कारभार हा पाहिला होता। तर पुढचा प्रश्न बघूया। योग्य विधाने ओळखा। पहिले विधान आहे, महादजी शिंदे यांनी 1771 मध्ये दिल्ली काबीज करून दिल्लीच्या तख्तावर शाह आलमला बसविले। पहिले विधान अगदी बरोबर आहे। महादजी शिंदे यांनी 1771 मध्ये दिल्ली काबीज करून दिल्लीच्या तख्तावर शाह आलम म्हणजेच अली गौहर याला बसविले होते। शाह आलम द्वितीय म्हणजेच अली गौहर याला दिल्लीच्या तख्तावर बसविले होते। दुसरे विधान आहे, पहिल्या इंग्रज मराठा युद्धानंतर सालबर्डीचा तह करण्यात आला। दुसरे विधान चुकीचे आहे। पहिल्या इंग्रज मराठा युद्धानंतर सालबाईचा तह करण्यात आला होता। तिसरे विधान आहे, महादजींच्या कर्तबगारीची दखल घेऊन बादशहाने त्यास नोव्हेंबर 1784 मध्ये वकीले मुतालिक हे पद देऊन गौरविले। तिसरे विधान बरोबर आहे। महादजींच्या कर्तबगारीची दखल घेऊन शाह आलम द्वितीय उर्फ अली गौहर या मुघल बादशहाने त्यांचा गौरव करून नोव्हेंबर 1784 मध्ये महादजी शिंदे यांना वकीले मुतालिक हे पद देऊन गौरविले होते। तर तिसरे विधान बरोबर आहे। चौथे विधान आहे, महादजी शिंदे यांचे पुण्याजवळील पौड येथे निधन झाले। चौथे विधान इथे चुकीचे आहे, कारण महादजी शिंदे यांचे निधन पुण्याजवळील वानवडी येथे 12 फेब्रुवारी 1794 रोजी झाले होते। त्यामुळे चौथे विधान इथे चुकीचे आहे। याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, 1 आणि 3 ही दोन विधाने बरोबर आहेत। पुढचा प्रश्न आहे, अयोग्य विधाने ओळखा। पहिले विधान आहे, अहिल्याबाई होळकर यांचा जन्म बीड जिल्ह्यातील चौंडी या गावी शिंदे घराण्यात इसवी सन 1725 मध्ये झाला होता। पहिले विधान बरोबर आहे। अहिल्याबाई होळकर यांचा जन्म बीड जिल्ह्यातील चौंडी या गावी शिंदे घराण्यात 1725 मध्ये झाला होता। दुसरे विधान आहे, अहिल्याबाईचे लग्न खंडेराव होळकर यांच्याशी झाले। दुसरेही विधान बरोबर आहे। अहिल्याबाईंचे लग्न खंडेराव होळकर यांच्याशी झाले होते आणि खंडेराव होळकरांचे वडील होते मल्हारराव
होळकर, म्हणजे अहिल्याबाईंचे सासरे होते मल्हारराव होळकर. तिसरे विधान आहे खंडेराव होळकर यांचा मृत्यू कुंभेरीच्या लढाईत झाला. तिसरे विधानही बरोबर आहे. खंडेराव होळकर यांचा मृत्यू कुंभेरीच्या लढाईमध्ये झाला होता. चौथे विधान आहे अहिल्याबाईचा मृत्यू महेश्वर येथे 1795 मध्ये झाला. तर अहिल्याबाईंचा मृत्यू महेश्वर येथे 1795 मध्ये झाला होता. चौथे विधानही बरोबर आहे. आपल्याला अयोग्य विधान ओळखायचे होते. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी एकही विधान अयोग्य नाही. अहिल्याबाई होळकर ह्या न्यायनिवाडा करण्यात अतिशय काटेकोर आणि प्रामाणिक होत्या. तर त्यांनी स्वतःच्या मुलाला सुद्धा म्हणजे मालेरावांना सुद्धा त्यांनी एका गुन्ह्याबद्दल 5 कोरडे ओढण्याची शिक्षा दिली होती. पुढचा प्रश्न आहे योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे राघोबा दादांचा पुत्र म्हणजे दुसरा बाजीराव होय. तर पहिले विधान बरोबर आहे. राघोबा दादांचा पुत्र म्हणजे दुसरा बाजीराव होय. दुसरे विधान आहे दादोजी कोंडदेव यांनी मलिक अंबरच्या शेतसारा पद्धतीचा स्वीकार केला. दुसरे विधानही बरोबर आहे. दादोजी कोंडदेव यांनी मलिक अंबरच्या शेतसारा पद्धतीचा स्वीकार केला होता. मराठ्यांच्या काळात शेती हेच सरकारच्या उत्पन्नाचे प्रमुख साधन होते आणि त्या काळात कृषीप्रधान अर्थव्यवस्था होती. स्वराज्यात जमीन मोजणीची पद्धती मराठा काळात सुरू झाली होती आणि जमीन मोजण्यासाठी एका काठीची योजनाही केली होती. ती काठी कुठली होती ते आपण पुढच्या प्रश्नामध्ये बघूया. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दोन्ही विधाने बरोबर. पुढचा प्रश्न आहे जमीन मोजण्यासाठी मराठा काळात एका काठीची योजना केली, या काठीला काय म्हणायचे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी, शिवशाही काठी. जमीन मोजण्यासाठी मराठा काळात एका काठीची योजना केली, या काठीला शिवशाही काठी असे म्हणायचे. पुढचा प्रश्न आहे योग्य पर्याय निवडा. पहिले विधान आहे शिवशाही काळात किंवा शिवकाळात 2/5 एवढा शेतसारा आकारला जात असे. तो रोख रकमेच्या किंवा धान्याच्या स्वरूपात स्वीकारला जात असे. पहिले विधान अगदी बरोबर आहे. शिवकाळात 2/5 एवढा शेतसारा आकारला जात असे आणि तो रोख रकमेच्या किंवा धान्याच्या स्वरूपात स्वीकारला जात असे. दुसरे विधान आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी पंचगंगा नदीवर धरण बांधून घेतले. दुसरे विधान चुकीचे आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पंचगंगा नदीवर नाही तर बाणगंगा नदीवर धरण बांधून घेतले होते. तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, पहिले बरोबर आणि दुसरे चूक. पुढचा प्रश्न आहे अयोग्य विधाने निवडा. पहिले विधान आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सोने, चांदी आणि तांब्याची नाणी प्रचलित होती. पहिले विधान अगदी बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात सोने, चांदी आणि तांब्याची नाणी प्रचलित होती. दुसरे विधान आहे शिवराई व होन ही सोन्याची नाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रेसह चलनात होती. दुसरे विधानही अगदी बरोबर आहे. शिवराई व होन ही सोन्याची नाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मुद्रेसह त्या काळात चलनात होती. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरीलपैकी एकही विधान अयोग्य नाही. दोन्ही विधाने इथे बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे योग्य विधाने ओळखा. पहिले विधान आहे रायगड ही राजधानी बनविल्यानंतर तेथे हिंदूंसाठी जसे जगदीश्वराचे मंदिर बांधले तसेच मुस्लिमांसाठी मस्जिद सुद्धा बांधली होती. पहिले विधान अगदी बरोबर आहे. छत्रपती शिवरायांनी रायगड राजधानी बनवल्यानंतर जसे हिंदूंसाठी जगदीश्वराचे मंदिर बांधले होते तसेच मुस्लिमांसाठी मस्जिद सुद्धा बांधली होती. दुसरे विधान आहे नेतोजी पालकर यांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले. दुसरे विधानही बरोबर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी मुसलमान झालेल्या नेतोजी पालकरांना पुन्हा हिंदू धर्मात घेतले होते. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, दोन्ही विधाने इथे बरोबर आहेत. पुढचा प्रश्न आहे योग्य जोड्या लावा. पहिल्या कॉलममध्ये संत दिलेले आहेत आणि दुसऱ्या कॉलममध्ये त्यांचे ठिकाणे दिलेली आहेत. तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए. रामदास स्वामी हे चाफळचे होते
चाफळचे रामदास स्वामी, पाटणचे मौनी बाबा, त्यानंतर इंदापूरचे काझी आणि केळशीचे बाबा याकूत अशा अनेक संतांना छत्रपती शिवाजी महाराजांनी दानधर्म केला होता, दान दिले होते. छत्रपती शिवाजी महाराज कधीही दानधर्म करताना किंवा कुठल्याही मोहिमेवर असताना कुठल्याही जाती धर्माला उगाच त्रास होऊ नये याची पूर्णपणे काळजी घेत होते आणि दानधर्म करताना त्यांनी कुठलाही धर्म किंवा जात बघितली नव्हती. त्यांच्या सैन्यामध्ये सुद्धा अनेक जाती धर्माचे सैनिक होते. पुढचा प्रश्न आहे, मराठा काळातील मंदिर स्थापत्यामध्ये रिकामी जागा मंदिरे उभारण्यात आली. याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी, वरील सर्व. मराठा काळातील मंदिर स्थापत्यामध्ये हेमाळपंथी शैलीची, राजस्थानी शैलीची आणि मराठा शैलीची मंदिरे उभारण्यात आली होती. तर हेमाळपंथी शैलीची मंदिरे आपण यापूर्वीच्या पार्टमध्ये बघितले होते. हेमाळपंथी शैली म्हणजे यादव काळात हेमाद्री नावाचे जे सेनापती होते त्या हेमाद्री नावाच्या सेनापतीने ही हेमाळपंथी स्थापत्य शैली त्यांनी विकसित केली होती. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटूया पुढच्या अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा, स्वतःची काळजी घ्या, कुटुंबाची काळजी घ्या. धन्यवाद.